सुप्रभात. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. महत्त्वाची खबर आहे की ठाण्यातील 1.5 लाख अनधिकृत मालमत्तांवरील दंड माफ. ठाण्यातील 1.5 लाख अनधिकृत बांधकामांवरील दंड माफ. ही एक आश्चर्यजनक घटना नाही वाटत तुम्हाला? आश्चर्यजनक घटना नाही वाटत? तो पण हा निर्णय आहे नगरविकास खात्यातील नगरविकास मंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा निर्णय आहे की ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांना जी काही दंडात्मक आकारणी केली जाते ती बऱ्याच वर्षी पेंडिंग राहिल्यामुळे वाढल्यामुळे ते वाढल्याने ते रद्द करण्यात आलेले आहे, माफ करण्यात आलेले आहे. मी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो की आपण अशा प्रकारचा निर्णय घेतलात, परंतु मी त्याच्यावरही जाऊन सांगतो की ठाणे महानगरपालिका ज्या चंद्रशेखर साहेबांनी चंद्रशेखर IAS भारतीय प्रशासक सेवा देवासारखे आयुक्त म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून ठाणे महानगरपालिकेत आणले गेले, ते हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या स्वप्नातील ठाणे बनवण्यासाठी आणलं. चंद्रशेखर साहेबांनी आपली कर्तव्य पूर्ती केली. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात ठाणे शहराचं सौंदर्यीकरण केलं गेलं. रस्ते रुंद झाले. 3 वर्षामध्ये 700 कोटी रुपये 700 कोटी रुपये 700 कोटी रुपये 700 714 आणि 700 2100 कोटी रुपये त्यावेळेस ठाणे महानगरपालिकेतील चंद्रशेखर आयुक्त असताना खर्च केले. रस्ता रुंदीकरण झालं, सौंदर्यीकरण झालं, रस्ते मोठे झाले, डांबरीकरण झालं, दोन्ही बाजूला फुटपाथ आले, गटारे आले, डिवायडर्स आले, डिवायडर्समध्ये झाडे आले, म्हणजे सौंदर्यीकरण आलं. उद्यानांचं सौंदर्यीकरण केलं, तलावांचं सौंदर्यीकरण केलं आणि नाले प्रकल्प त्याच्यानंतर हाती घेण्यात आला. त्याच्यानंतर JNRM आलं 2007मध्ये. त्याच्यामध्ये अजून शहराचा विकास होत घेतला. सॅटीज झालं, विविध STPs झाले, 100 MLD 110 MLD पाण्याची व्यवस्था केंद्र झालं, 110 MLD STP झाला कोपरीचा, मुंब्र्यामध्ये STP झाला, घोडबंदरला STP झाला. अशा विविध ठिकाणी विकास काम, मलनिस्सारण योजना, ड्रेनेज लाईन संपूर्ण शहरभर पसरवल्या. नाले रुंदीकरण केले गेले, संपूर्ण नाले बांधले. RCC पद्धतीने व्यवस्थित पाण्याचा निचरा होतो. पहिला प्रोजेक्ट 2006मध्ये चालू केला, जो 2005मध्ये आलेल्या महाराष्ट्रातील पूरस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नगरपालिका महानगरपालिका नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या की संपूर्ण पाण्याचं नियोजन सगळ्या शहरातलं झालं पाहिजे, कुठे पूरस्थिती झाली नाही पाहिजे. त्या अनुषंगाने नाले प्रकल्प राबविला गेला. पहिला प्रकल्प मुंब्र्यामध्ये राबविला. संपूर्ण कलवट 36 कलवट हे रुंद केले गेले आणि आजतागायत तिथे पूरस्थिती होत नाही. कळवा खारेगाव असो, ठाणे शहरातले 180 किलोमीटरचे नाले आपण रुंद केले. 12 मुख्य नाले आहेत, 12 ते 13 मुख्य नाले आहेत आणि अजून त्याचे जवळजवळ 81 सब नाले आहेत, म्हणजे जवळजवळ 180 किलोमीटरचे नाले आहेत. अशा प्रकारचे नाले प्रकल्प राबवले आणि हेच नाले लोकप्रतिनिधी खोट्या परमिशन घेऊन बंदिस्त करतात. DP रस्ता दाखवत नाल्यावरती रस्ता करतात. नाल्यांना DP रस्ता दाखविला जातो, जो DP रस्ता DPमध्ये नाही आहे, आणि त्याच्यावर रस्ता बनविला जातो जो जेलच्या मागे अर्धवट जे चालू आहे. निधी नाही आहे आज महानगरपालिकेपर्यंत खर्च करायला.
कोविड कालावधीपासून निधीच नाही आहे. कारण स्वतंत्र टॅक्स प्रणाली, ऑक्ट्रा टॅक्स गेला, विविध टॅक्स गेले, वॅट गेला, आता GST टॅक्स प्रणाली आलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत जी टॅक्स वसुली, पाणी टॅक्स आहे, कर टॅक्स आहे आणि त्याच्यावरती महानगरपालिका तारते आणि चाललेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये जशी ऑक्ट्रा प्रणाली बंद झाली आणि एक रकमी एक टॅक्स आला GST, त्यामुळे महानगरपालिकेची परिस्थिती हलाखी झाली. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेला शासनाकडून सबसिडी मिळते, GST मिळतो, त्याच्यावर महानगरपालिका चालते आणि वॉटर टॅक्स, पाणी टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्स, स्थावर मालमत्ता प्रॉपर्टी स्टॅक, त्याच्यावर महानगरपालिका चालते. आणि अशा प्रकारे महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये, गेल्या 30 वर्षामध्ये 34 महानगरपालिका स्थापन झाल्यामुळे 34 वर्षामध्ये सत्ता शिवसेनेची आहे. त्याच्या आधी 4 वर्ष काँग्रेसची होती. म्हणजे 38 वर्षामध्ये, तत्पूर्वी त्यातली तर तुम्ही 10-15 वर्ष सोडली तर 20 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये किती आर्थिक तुटवडा आला नव्हता, तो 15 वर्षामध्ये येतोय. टॅक्स प्रणाली बंद झाली, वन रकमी टॅक्स GST आला, पाणी आणि प्रॉपर्टी टॅक्सवर महानगरपालिकेला अवलंबून राहते आणि महानगरपालिकेची वसुली सक्षमतेने होत नाही आहे. आणि अशा स्थितीत जर मुख्यमंत्री 1.5 लाख अनधिकृत बांधकामांचा जर दंड माफ करण्यात असेल तर ते महसुलीच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. आणि AG रिमार्क्स आणि AG ऑडिटनुसार हे असे दंडात्मक निर्णय रद्द करणे ही चुकीची धारणा आहे, ती चुकीची प्रथा पडेल. लोक अनधिकृत बांधकामं करतात, त्याला फुकटची पाण्याची व्यवस्था, टॅक्सची व्यवस्था, लाईटची व्यवस्था घेतात. अनधिकृत बांधकामांना व्यवस्था मिळते पण अधिकृत बांधकामांना मिळत नाही. असे असंख्य अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण अनधिकृत बांधकामे जवळजवळ या 5 वर्षाच्या कालावधीत झाली. प्रशासन का डोळे बंद करून बसलेलं असं का अनधिकृत बांधकामांची कारवाई त्यावेळेसच का होत नाही? मग कोर्टाने न्यायनिवाडा केला, कोर्टाने न्याय दिल्यावर मग अनधिकृत बांधकामे तुटली जातात का? मग प्रत्येक वेळी कोर्ट आदेश देईल तेव्हा महानगरपालिका कारवाई करणार का? मग ते अनधिकृत बांधकामांची असो, ते निष्कर्षित करण्याचे असो, की यावरची 200 बांधकामं निष्कर्षित करण्याचे असो, की जाहिरात फलक अनधिकृतपणे लावण्याचे, ते कोर्टाचे आदेश होतो. म्हणजे सगळे काही आदेश कोर्टाने द्यायचे. मग महानगरपालिकेचे प्रशासन, जे कर्मचारी, अधिकारी पगार घेतात, मग ते करतात काय, हा प्रश्न आहे. तरी माझ्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला माझा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन म्हणून आक्षेप राहील. कारण तुम्ही कर्मचाऱ्यांची थकीत वेतनं देत नाही, 7वं वेतन देत नाही. आता 8वा 2026मध्ये येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी, देशाच्या पंतप्रधानांनी घोषित केलेलं आहे की 8वा वेतन येणार आहे 26मध्ये, इम्प्लिमेंट होणार आहे 26मध्ये. आणि तुम्ही 7व्या वेतनाचे जे काही 5 हप्ते त्याची पूर्तता केलेली नाही. प्रॉव्हिडंट फंड अर्ध दिले तर ग्रॅज्युएट आणि फंडाचे पैसे मिळत नाही. याचा अर्थ फंड हा 2.5 वर्षाच्या विकास कामांसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी वापरला. आरोप आहे माझा, आरोप आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर की त्यांनी प्रॉव्हिडंट फंडांच्या कर्मचाऱ्यांची रक्कम ही विकास कामांसाठी वापरली. हा माझा भरभक्कम आरोप आहे, ठोस पुरावा आहे. या पुराव्यानिशी बोलतो, पुराव्यानिशी जे काही जाहीर वक्तव्य करायचे ते करतो. ठोस आरोप आहे एकनाथराव शिंदेंवर, नगरविकास मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील. ठोस आरोप आहे की त्यांच्यावर, त्यांनी प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम 2.5 वर्षामध्ये विकास कामांसाठी वापरले. 7,000 कोटी येऊनसुद्धा कमी पडले. 3,500 कोटीचा 5 वर्षामध्ये ऑडिटिंग नाही आहे. आणि मी कुठल्या अर्थाने तुम्ही दंडात्मक वसुली रद्द करताय? हे चुकीचं धोरण आहे, हा चुकीचा पायंडा आहे. हे भावनिक निर्णय नेऊन सक्षमतेने प्रशासनाच्या बाजूने निर्णय घ्यायला पाहिजेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. मुख्यमंत्री राहिलेले 2.5 वर्ष, उपमुख्यमंत्री किती भ्रष्टाचार करायचा? 40%, 50% प्रत्येक कामांमागे घ्यायची. ज्या नवीन बांधकामे तोडायची, त्याच्यावर विकास कामे निर्माण करायची. शिवाजी टॉवर, शिवाजी तळाव पाळीजवळचा तो तोडला गेला, चांगला होता. नवीन टेंडर बनवलं. गडकरी रंगायतांचं पण तसंच झालं, स्ट्रक्चरल ऑडिट नव्हता.
गडकरी रंगायचं तर स्ट्रक्चरल ऑडिट नाही, विधानसभेमध्ये मुद्दा आला. शिवाजी टॉवरचं पण तसंच आहे, स्ट्रक्चरल ऑडिट नाही, मुद्दा आता मी काढतोय. तरीसुद्धा ते टॉवर तोडलं, गडकरी रंगायची दुरुस्ती काढली, 27-28 कोटी रुपये आणि ॲडिशनल कोटी असे 30 कोटी रुपये खर्च केले. त्याच्यामध्ये नवीन गडकरी रंगायतन झालं असतं. शिवाजी टॉवर तोडलं गेलं. कशासाठी तोडलं, का दिलं? रंगरंगोटी केलं असतं, साधेव थोडा वाढीव स्ट्रक्चर बदल केला असता, इन्फॉर्मॅटिक बदल केला असता, उंची थोडी वाढवली अशी तर शिवाजी टॉवर पूर्वत तसंच दिसला असता. तो का तोडला गेला? माझा सवाल आहे उपमुख्यमंत्री महोदयांना. केवळ 1 टक्केवारीसाठी तुम्ही बांधकामे तोडताय. आज महानगरपालिकेमध्ये वेतन द्यायला पैसे नाही आहेत, विकास कामांना भरभरून पैसा येतो, मग कर्मचाऱ्यांचे वेतन का दिले जात नाहीत, 7वा पे का दिला जात नाही? माझा आरोप आहे. आज कोपरीतला साठीस पुलाचं पूर्वेकडचं पश्चिमेकडचं झालं 10-15 वर्षापूर्वी, पूर्वेकडचं चालू आहे, संत गतीने चालू आहे, तरी लवकर करावं एवढंच माझे मान्य आहे. धन्यवाद.